आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। शत्रूच्या बलस सामर्थ्याचा मी अंदाज घेतलाय। आज नागपाशातून वाचले तर काय, उद्या मी माझ्या सर्वात शक्तिशाली अभिमंत्रित अस्त्रांचा वापर करून युद्धाचा निर्णय करीन। अभिनंदनाचा हा हर्षनाद संध्याकाळ संपेपर्यंत करुण क्रंदनात बदलून जाईल। आमची सर्व आशा आता केवळ तुझ्यावर केंद्रित आहे इंद्रजीत। कुठे आहे तुमचा राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण? काय नागपाशाचं विष अजून उतरलं नाही ते तुम्हाला निरर्थक मरायला पाठवलं? आपल्या बळावर घमेंड करणारे अंगद हनुमान कुठं जाऊन लपलेत? जय श्रीराम। हनुमानाची जेव्हा आठवण काढाल तेव्हा प्रगट होईल। आपण सर्व लोकांनी आपापले प्राण पणाला लावलेत माझ्यासाठी। प्रबळ युद्ध केलं, परंतु दैवापुढे कुणाचंच काही चालत नाही। जर माझा मृत्यू माझ्या भावाच्या विरहामुळे लिहिला असेल तर त्याला कोण टाळू शकणार आहे? लक्ष्मणाशिवाय मी अयोध्येचं राज्य कसं काय बघू शकेन आणि अयोध्येत कसा काय जाऊ शकेन? वैद्यराज, मी आपल्या प्रभूंसाठी हिमालयच काय सांगितलं तर ब्रह्मलोकाला प्रदक्षिणा करूनही रातोरात परत येईन। आपण ते कठीण काम सांगावं तरी? जर इतकं धाडस आहे तर ऐक। कैलास आणि ईश पर्वतांच्या मध्ये दैवी औषधांचा मोठा पर्वत आहे। तिथं 4 महान औषधं अशी मिळतील, त्यांच्यातील एक दिव्य प्रकाशाची आभा 4ही बाजूंना सतत प्रकाशमान करत असते। त्यांची नावं आहेत विशल्यकारणी, सुवर्णकारणी, संधारिणी आणि मृतसंजीवनी। यापैकी एक जखमा भरून देत असते, दुसरी कापलेल्या अंगांना जोडून देत असते, तिसरी विकलांगांना अथवा विकल शरीराला योग्य रूप देत असते, चौथी मृत संजीवनी, ती जर का वेळेवर मिळू शकली तर मृताला जिवंत करू शकते। जर लक्ष्मण नाही जगला तर रामही नाही जगणार। प्रभू, हे काय म्हणतात प्रभू आपण? मी योग्य बोलतोय। जर माझ्या भावाला लक्ष्मणाला काही झालं तर मग आपण सर्व रामालाही जिवंत नाही पाहणार। महाराज सुग्रीव, वृक्षराज जांबुवंत, महाबली केसरी, नल, नील, आपण सर्व लोकांनी आपापले प्राण पणाला लावलेत माझ्यासाठी। प्रबळ युद्ध केलं, परंतु दैवापुढे कुणाचंच काही चालत नाही। जर माझा मृत्यू माझ्या भावाच्या विरहामुळे लिहिला असेल तर त्याला कोण टाळू शकणार आहे? लक्ष्मणाशिवाय मी अयोध्येचं राज्य कसं काय बघू शकेन आणि अयोध्येत कसं काय जाऊ शकेन?
माता कौसल्याला काय तोंड दाखवू? ती विचारेल की माझा लाडका कुठे आहे. पुत्रा रामा, मी लक्ष्मणाला तुझ्याकडे सोपवत आहे. सुमित्रा उर्मिलेची ही ठेव आहे. तसा घेऊन चालला आहेस तसाच मला परत कर. माते, मी तू दिलेली ठेव सुरक्षित नाही ठेवू शकलो. माता सुमित्रा, मी तुझ्या लाडक्याला युद्धाच्या आगीमध्ये ढकलून एकटाच राजमहालात आलो आहे. 14 वर्षांपासून कणाकणानं विरहाच्या आगीत होरपळणारी उर्मिला जेव्हा तिच्या पतीची चौकशी करण्यासाठी आनंदानं माझ्या समोर येईल ना, तेव्हा काय उत्तर देऊ? मी माझ्या पत्नीला मिळवण्यासाठी युद्ध केलं आहे उर्मिला. त्यात तुझ्या पतीची आहुतीही दिली आहे. नाही नाही, लक्ष्मणाबरोबर जीवन मरणाचा हा सर्व संघर्ष संपला आहे. राम नाही राहिला. केवळ त्याचे अवशेष बाकी आहेत. प्रभू, आपण इतके शोक संतप्त झालात तर सूर्याचं तेज विझून जाईल, चंद्र क्षीण होऊन जाईल. हे धैर्यमूर्ती, हे करुणानिधान, आपण नेहमी दीनदुबळ्यांचे अश्रू पुसले आहेत. आपल्या संवेदनेचे बळ मिळवूनच निराशेत बुडालेला प्राणी नवजीवनाची प्रेरणा प्राप्त करतात. आपण इतके निराश, इतके अधीर होऊन जाल? महाराज विभीषण, जीवनात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा एकाहून एक सरस असा ज्ञानवंत आशा आणि निराशेच्या संवेदने पलीकडे शून्य अवस्थेमध्ये पोहोचून सुन्न होऊन जातो. यावेळी मी त्याच चैतन्यहीन अवस्थेत आहे. मला ना विजयाचं भान आहे, ना हरण्याची संवेदना. प्रभू, आपण परम ज्ञानवंत आहात. आपल्यासाठी प्रत्येक स्थितीत विजय आणि पराजय एकसारखे आहेत. आसक्ती आणि वैराग्यामध्ये स्थितप्रज्ञ आहात. प्रभू, प्रत्येक जीवनाचा आदी जन्म आणि अंत मरण असतं. कसलं मरण? कुणाचा पराजय? निराशेच्या पराकाष्ठेचं नाव पराजय आहे. पराजयाला पराजय मानणंच पराजय आहे. जंबुवन, आपण तर सर्वात वृद्ध आणि विद्येचे जाणकार गुणवान आहात. काय आपणही वीरवर लक्ष्मणाला पूर्णतः निष्प्राण मानता? शरीराचा प्रत्येक अंग प्रत्यंग क्रियाहीन झाला आहे. शिरेतील चेतना शून्य झाली आहे. परंतु अत्यंत मंद गतीने चालणाऱ्या हृदयाच्या गतीत बुडणारे श्वास शिल्लक असण्याची शक्यता आहे. तरीही आपण निराशेमध्ये बुडून निष्क्रिय, निरुपायी होऊन बसलो आहोत. केवळ दुःख करीत बसणे. लक्ष्मणाच्या निश्चित शरीरामध्ये चेतना जागवण्याचा काही उपाय सांगावा. युद्धभूमीत जिथं एका बाजूला अथांग समुद्र आहे, दुसऱ्या बाजूला प्रबळ शत्रुदळ. हनुमंत, यावर आपण उपाय करणार तरी कसा? उपाय असलाही पण असंभव आहे हनुमानजी. असंभव हा शब्द कर्महीन भेकडांच्या शब्दकोशातच असतो. अंतिम श्वासापर्यंत कार्यरत राहणे कर्मवीरांचे कर्तव्य आहे. त्या असंभव उपायाला
सांगावं तरी विभीषण. लंकेत प्रत्येक रोगाचे जाणकार राजवैद्य सुषेणजींकडून जर नाडी परीक्षा केली गेली तर संभव आहे ते काही उपाय सांगू शकतील, परंतु लंकेतून त्यांना आणणेच असंभव आहे. असंभवाला संभव करणे हनुमानाचे काम आहे. मी घेऊन येईन वैद्यराजांना. लंकेमध्ये कुठे निवास आहे त्यांचा? लंकेच्या उत्तर पश्चिम द्वारांच्या कोणामध्ये वनस्पती उपवनात प्रयोगशाळा आहे. त्यांचं वास्तव्य नेहमी तिथेच असतं. प्रभू, मला आज्ञा द्या. मी घेऊन येतो वैद्यराजांना. जशी तुझी इच्छा. हनुमंत, शत्रूच्या घरात जात आहेस. आम्हाला काळजी राहील. सांभाळून जा तू. जय श्रीराम. जय श्रीराम. श्री हनुमान महाबळी, दुःखातहि सुख दे. सूक्ष्म रूप धरुनी लंकेत, शोधी वेद सुषेण. शोधी वेद सुषेण. असं वाटतंय हेच वैद्यराज आहेत. श्रीमान, वैद्यराज सुषेण आपणच ना? हो मी सर. बोला. बोला काय? चला. कुठे? जय श्रीराम. अरे अरे काय करतोयस? वाचवा वाचवा. अरे अरे कोणीतरी वाचवा 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 वाचवा. अरे अरे काय करतोयस? अरे अरे काय करतोयस काय तू? अरे 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 बाबा, तू मला कुठे घेऊन चाललायस? आपले कल्याण करायला श्री रामप्रभूंकडे. अरे तू काय यमदूत आहेस? परंतु माझं आयुष्य अजून पूर्ण नाही झालं. माझी मरण्याची वेळ नाही आली अजून. आपला पुण्योदय झालाय वैद्यराज. जिवंतपणे प्रभूंचे सौभाग्य प्राप्त होईल. परंतु तू आहेस तरी कोण? मी हनुमान. हनुमान, जो लंकेत येऊन लंकेला जाळून गोंधळ घालून पळाला होता, तोच हनुमान आहेस? हो श्रीमान, तोच हनुमान. मला अशा प्रकारे उडत कुठे घेऊन जातोयस? श्री रामप्रभूंच्या सेवेमध्ये. परंतु का? चलावं तरी. तिथे गेल्यावर सर्व ज्ञात होईल. श्री रामप्रभूंना आपली आवश्यकता आहे. रामाची सूत्रे सगळी घे हाती हनुमान. शब्दकोशी हनुमानाच्या शब्द असंभव नाही.
शब्द संभवना. सुषेण वैद्याला पूर्ण भवनासह उचलून घेऊन गेला. तो विराट वानर अवश्य हनुमान असेल. तुम्ही सर्व काय झोपला होतात? नाही महाराज, आम्ही सर्व सचेत होतो. तो जय श्रीरामाचा घोष करत करत निघून गेला. प्रल्हाद बंद कर. मुख्य गुप्तचर शुकाला त्वरित आमच्या सेवेत हजर राहण्याचा आदेश द्या. नाही विभूषणजी, हे सर्वथा अयोग्य आहे. मी शत्रू पक्षासाठी काही नाही करू शकत. ज्याप्रमाणे मला इथं आणलंय त्या प्रकारे मला लगेच लंकेत पाठवून दिलं जावं. मी लंकेशांचा राजवैद्य आहे. वैद्यराज सुषेण, आपण वैद्य आहात. आपला धर्म आहे रोग्याचा उपचार, त्याची पीडा नाहीशी करणे आणि प्राणरक्षा करणे. परंतु राजभक्ती माझा धर्म आहे. मी लंका निवासी आहे. आपल्या देशाच्या शत्रूला नाही वाचवू शकत. धर्म आणि अधर्माची व्याख्या सर्वदा एक नसते वैद्यराज. प्रत्येक परिस्थितीनुसार धर्माची व्याख्या बदलली जाते. वैद्याचा धर्म आहे सर्वांची पीडा हरणे आणि त्यांच्या प्राणाचे रक्षण करणे. तो सर्व मानव जातीचा होऊन जातो. त्याच्यासाठी देश आणि काळाची सीमा नाही राहत. वैद्यराज, धर्मसंकट तेव्हाच उपस्थित होतं जेव्हा दोन धर्मांच्या तुलनेत एकाला स्वीकारण्याची स्थिती उत्पन्न होते. तेव्हा हे पाहिले पाहिजे की कोणता धर्म महत्वाचा आहे. आपल्या समोर एका बाजूला देशभक्ती आणि दुसऱ्या बाजूला एका वैद्याचा शाश्वत धर्म आहे. दोघांपैकी कोणाला स्वीकारणार आपण? वैद्याचा शाश्वत धर्म आहे आयुर्वेदाच्या सिद्धांतांचं पालन करणं. वैद्य कोणा एकासाठी नाही, परंतु सगळ्या मानवजातीच्या दुःख वेदनेवर उपाय करणे आणि त्याची पीडा दूर करण्यासाठी आहे. हाच चिकित्सकाचा सर्वोपरी एकमात्र धर्म आहे. काय यापासून विमुख होऊन आपण आयुर्वेदाच्या मूळ सिद्धांतांपासून विश्वासघात करणार? जर आपण असं कराल तर आपली विद्या शापित ठरली जाईल. त्याची दिव्यता निघून जाईल. आपल्या हाताने दिलेली औषधं निष्फळ होऊन जातील. परंतु राजनीतीचा सिद्धांत सांगतो आपण माझ्यावर विश्वास नाही केला पाहिजे. मी शत्रुपक्षाचा वैद्य आहे. आपल्या रोग्याचं वाईटही करू शकतो. वैद्याचा कोणी कधी शत्रू नसतो, कोणी मित्र नसतो. वैद्य आणि रोगी यांच्यात केवळ विश्वासाचे अलौकिक बंध असतात. वैद्यराज, मी माझ्या भावाला आपणाकडे सुपूर्त करतो. राजभक्तीचं पालन करण्यासाठी हवं तर ह्याचे प्राण घ्या, अथवा वैद्य धर्माचं पालन करण्यासाठी ह्याला जीवनदान द्या. निर्णय आपल्यावरच सोडतोय. रघुनाथ, आपल्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. विलंब नका करू. आरोग्यदान आणि निष्काम भावाने रोग्याचे कल्याणच चिकित्सकाचा एकमात्र धर्म आहे. त्याच विश्वासाने मी आपल्याला घेऊन आलो आहे. श्री रामप्रभूंनी लक्ष्मणाला आपल्या हवाली केले आहे. आता आपण त्याला जीवन द्या किंवा मरण, शत्रू समजून योग्य व्यवहार करा अथवा रोगी समजून उपचार करावे.
वैद्याचा कोणी कधी शत्रू नसतो, कोणी मित्र नसतो. वैद्य आणि रोगी यांच्यात केवळ विश्वासाचे अलौकिक बंध असतात. आरोग्यदान आणि निष्काम भावाने रोग्याचे कल्याणच चिकित्सकाचा एकमात्र धर्म आहे. हे श्रीराम, हे हनुमानजी, हे विभीषणजी, माझ्या आत्म्याला खळबळून जागृत केलं आपण. धर्मापासून दूर होण्यापासून वाचवलं आपण. वैद्य आणि रोगी यांच्यात जो अलौकिक आणि अदृश्य संबंध असतो, भयामुळे मी तो विसरून गेलो होतो. भगवान धन्वंतरीने मला क्षमा करावी, आपल्या रोग्याला आरोग्य प्रदान करावं, मला धर्मपालनाची आत्मशक्ती प्रदान करावी. वैद्यराज, वैद्यराज, आशा तर आहे ना? आयुर्वेद शेवटच्या श्वासापर्यंत उमेद नाही सोडत श्रीराम. हृदयावर खोल वार झालाय, श्वासही कमी कमी होत चाललाय. मग आता काय होणार? माझ्या वनस्पती आणि औषधी वनस्पती अशी औषधी वनस्पती नाही आहे ज्यांनी मी याचा उपचार करेन. वैद्यराज, रघुवीर, उतावीळ होऊन रोग्याचा त्रास दूर होत नाही. उपाय आहे, परंतु अत्यंत दुष्कर, अत्यंत दुर्लभ. आपण सांगावं तरी श्रीमानजी. काय सांगू हनुमाना, इथून हिमालय पर्वतापर्यंत जाऊन सूर्योदयाच्या आधी परत येणं अशक्य आहे. त्यामुळे सांगून काय फायदा. वैद्यराज, मी आपल्या प्रभूंसाठी हिमालयच काय, सांगितलं तर ब्रह्मलोकाला प्रदक्षिणा करूनही रातोरात परत येईन. आपण ते कठीण काम सांगावं तरी. जर इतकं धाडस आहे तर ऐक. कैलास आणि ईश पर्वतांच्या मध्ये दैवी औषधांचा मोठा पर्वत आहे. तिथं 4 महान औषधं अशी मिळतील, त्यांच्यातील एक दिव्य प्रकाशाची आभा 4ही बाजूंना सतत प्रकाशमान करत असते. त्यांची नावं आहेत विशल्यकारणी, सुवर्णकारणी, संधारिणी आणि मृतसंजीवनी. यापैकी एक जखमा भरून देत असते, दुसरी कापलेल्या अंगांना जोडून देत असते, तिसरी विकलांगांना अथवा विकल शरीराला योग्य रूप देत असते, चौथी मृत संजीवनी, ती जर का वेळेवर मिळू शकली तर मृताला जिवंत करू शकते. याच दिव्य औषधीची आता जरुरी आहे, परंतु लक्ष्मणाकडे केवळ एका रात्रीचाच वेळ आहे. म्हणून हे काम सूर्योदय होण्यापूर्वी व्हायला पाहिजे, तेव्हाच या उपचाराचा फायदा मिळू शकतो. अन्यथा लक्ष्मणाचं प्राण वाचवणे अशक्य आहे. अशक्य तर अशक्यच राहणार. कुठे लंकेचा समुद्र तट, कुठे हिमालय, कोण आणू शकेल संजीवनी औषधी? प्रभू, आपला या सेवकावरील विश्वास उडाला का? हनुमंत, पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाहून ती औषधी एका रात्रीत कशी येईल? प्रभू, कर्मवीर विचार नाही करत, केवळ कर्म करत राहतात. आपण आज्ञा तर द्या.
प्रभू, मला पूर्ण विश्वास आहे बजरंग या कामातही सफल होतील. प्रभू, सकाळच्या पहिल्या किरण्या अगोदर संजीवनी घेऊन जर मी नाही आलो तर माझे हे मुख आपल्याला कधीही नाही दाखवणार अयोध्यानाथ. तू कधीच अयशस्वी होऊ शकत नाहीस हनुमंत. जय श्रीराम. वैद्यराज, त्या औषधीची ओळख तर आपण सांगितलीच नाही. त्यांची सर्वात मोठी ओळख आहे त्या प्रकाशमान असणं. एक दिव्य ज्योती त्यांच्यात जळत असते. या दिव्य औषधी समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून प्रकट झाल्या होत्या. त्यांची शक्ती ओळखून देवतांनी त्यांना हिमालयात गुप्त ठेवलंय आणि स्वतः रक्षण करतात. त्यांच्या आज्ञेशिवाय ही औषधी तुला नाही मिळणार. तुझ्या जाण्यानेच अदृश्य होऊन जातील. त्यासाठी त्यांचं रक्षण करणाऱ्या देवतांची प्रार्थना कर आणि तुझा हेतू धर्ममय आहे हे समजल्यावर तुला नक्की परवानगी देतील. जशी आज्ञा. संजीवनी जय श्रीराम. निघे भक्त हनुमान व्याकुळ चिंताग्रस्त असा विचार करी श्रीराम. काय मोल असे या जीवनाचे भावाच्या कामी येईन जे. भावाला वाचवू शकलो न मी कुणी माझे नामन घेईल कधी. जगी सर्व जरी असले तरीही भावाच्या परी सुखधाम नसे. ही जोडी अपूर्व दो भावांची लक्ष्मणाच्या विना हा राम नाही. लक्ष्मणाच्या विना हा राम नाही. हनुमान निघून गेला. सुषेणने सांगितलेली संजीवनी औषधी आणायला. होय महाराज, हनुमान शपथ घेऊन गेलाय. जर रातोरात औषध घेऊन नाही आला तर परत कधी तोंड नाही दाखवणार. तर समजून घ्या की हनुमानाचा फणा ठेचला गेला. आता तो वटवाघुळाप्रमाणे गुहेत तोंड लपवून बसला असेल. युवराज, असं नका म्हणू. आपण अजूनपर्यंत हनुमानाच्या शक्तीला चांगल्या प्रकारे नाही ओळखलं. चूक. हिमालयातून औषध घेऊन रातोरात परत येणं असंभव आहे. स्वतः हिमालयाला पंख फुटले आणि तो उडून आला तरी संभव नाही. इंद्रजीत, त्या चमत्कारी माकडाच्या शक्तीचा काही अंत नाही. त्याच्यासाठी काही असंभव नाही. कोणत्याही प्रकारे त्याला रस्त्यातच संपवलं पाहिजे. हो, जर असा काही उपाय असेल तर आजची काळी रात्र लक्ष्मणाच्या काळाची काळी रात्र बनून जाईल. परंतु हे काम आपल्याला अत्यंत गुप्त रूपानं मायाजाळ पसरून केलं पाहिजे. चूक, तू आपल्या सर्वात जवळच्या मायावी काळ नैमीला लगेच येण्याचा आदेश दे. जा, थांब. त्या अद्भुत मायावीकडे आम्ही स्वतः जातो. स्वतः. काल नैमी, तुझी मायावी शक्ती अफाट आहे. तू आपल्या मायावी कौशल्यानं हनुमानापेक्षाही तीव्र गतीनं जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतोस. आज मायेनं, कपटानं, युद्धाने ज्या प्रकाराने होईल साम दाम दंड भेद, आजची रात्र हनुमानाला थांबव. हे पृथ्वीपालक, आजपर्यंत हनुमानाने जे जे चमत्कार दाखवले आहेत त्यासमोर आपली सारी कपट कारस्थानं कमी पडली आहेत.
तो 100 योजने समुद्र ओलांडून लंकेत आला. कुणी त्याचे काही करू शकले नाही. आपण त्याची शेपटी जाळलीत. तो सर्व लंका जाळून त्राही त्राही माजवून गेला. इंद्रजितने नागपाशात जखडून राम लक्ष्मणाचा अंत करू पाहिला आणि तो बघता बघता आकाशात जाऊन गरुडाला घेऊन आला. आपण नुसते पाहत राहिलो. काल नाही मी आणखी वर्णन करायची जरुरी नाही. आजचं काम कठीण पण नाही. त्याच्याशी युद्ध करण्याची किंवा टक्कर देण्याची पण जरुरी नाही. केवळ रात्र प्रहरापर्यंत हनुमानाला भ्रमित करून मार्गात अडवल्यानं आमचा मार्ग सिद्ध होऊन जाईल. सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर लक्ष्मणाचा शेवटचा श्वास पण संपून जाईल. जर असं झालं तर होईल, अवश्य होईल. काल नाही मी अवश्य होईल. तू निशाचर आहेस. काळ रात्रीला निशाचराची मायवी शक्ती, छल आणि बल दुप्पट होत असतं. तीव्र वेगानं जाऊन हनुमानाला रस्त्यातच थांबव. बस मग आपला विजयच विजय आहे. कोणाचा जय होईल कोणाचा पराजय होईल हे तोच पाहिल जो जिवंत राहील. वन पर्वत सागर नदी करून जाता पार. राम कामिया प्राणपणे उडत जाई हनुमान. राम जय जय राम श्री राम जय जय राम. मी तर राम नाम हे घेतो. श्री राम चरणी मी लीन असा मी दंग असा भक्तीत. राम जय जय राम श्री राम जय जय राम. मी राम नाम हे घेतो. श्री राम चरणी मी लीन असा मी दंग असा भक्तीत. राम जय जय राम श्री राम जय जय राम. मी राम नाम हे घेतो. पांथस्था इथे पहा श्री राम प्रभूच्या सेवका. तू राम नाम रस प्यावा तन मनास शांत करावे. मी वाट पाहता स्वामी राम नाम जय राम. उत्तरे हनुमंत जाणुनी राम भक्ताचे धाम. जय श्रीराम. आयुष्यमान यावे हनुमान. महाशय, आपण मला ओळखता? आम्ही त्रिकालदर्शी आहोत. आम्ही सर्व काही जाणतो. असं? हा, आम्ही हेही जाणतो. मेघनादाने खंजीर चालवला आहे. तुझा राम अति दुःखी आहे. ओ तुला एक वैद्याने पाठवले आहे. तू संजीवनी घेण्या आला आहेस. आणि आम्ही सर्व जाणतो. कुठून येऊनी कुठे तुझाशी.
कुठून येऊनी कुठे तुझाशी आम्ही सर्व पाहतो रे. तुझ जायाचे अति दूर रे, रात्र इथे तू काढ रे. तुझ जायाचे अति दूर रे, रात्र इथे तू काढ रे. रात्रीचा मुक्काम नाही महाराज. सेवकाला विश्रांतीसाठी वेळ नसतो. सूर्योदयापूर्वी मी जर तिथे नाही पोचलो तर तिथे अंधकार पसरेल. महाशय, मला पुढचा मार्ग सांगा आणि आज्ञा द्या. ही भगवंताची आज्ञा कर आज इथे विश्राम. तू चिंता काही करसी, जे करायचे ते राम करे. जे करायचे ते राम करे. राम लक्ष्मणाच्या जीवनी, राम लक्ष्मणाच्या जीवनी कधी ना होई अंधार रे. तुझ जायाचे अति दूर रे, रात्र इथे तू काढ रे. तुझ जायाचे अति दूर रे, रात्र इथे तू काढ रे. मला क्षमा करा महाशय. माझ्या स्वामींची आज्ञा आहे की मी रात्रीच्या रात्री वनस्पती घेऊन तेथे पोहोचावे. मी तर रामभक्ताची झोपडी पाहून केवळ तहान भागवण्यासाठी उतरलो होतो. तुझ तहान भूक ना लागे, मी मंत्र असा तुझ सांगतो. असं तुझ पर्वत जो गाठायाचा, मी क्षणात तुझला पाठवतो. खरंच महाराज? स्नान ध्यान करुनी येता, स्नान ध्यान करुनी येता, तुझ शिष्य मानतो मी आता. तुझ जायाचे अति दूर रे, रात्र इथे तू काढ रे. तुझ जायाचे अति दूर रे, रात्र इथे तू काढ रे. खरंच फार कृपा आहे आपली. मी आता स्नान करून येतो. जय जय राम, जय जय राम. मी राम नाम हे घेतो. राम काल नाही मीच्या कथनावर, करण्या जाई कपिस्ना. अडकून जाती जाळ्यामध्ये, राम भक्त हनुमान. गंगा मोठी ना गोदावरी, ना मोठी तीर्थे प्रयाग. सर्व तीर्थांचे पुण्य ते ज्या हृदयात करे रामनिवास. ही कसली लीला आहे? ही लीला नाहीये. माझ्या उद्धारासाठी आपल्याला इथं पाठवलं आहे हे पवनपुत्रा. मी देवकन्या होते. ऋषींच्या शापाने माझी ही स्थिती झाली. आपले पाय पकडल्यामुळे मी शापमुक्त झाले. परंतु सावधान हनुमानजी, आपल्या मार्गातील वास्तविक अडचण तो कपटी वेशधारी निशाचर आहे. तो मुनी नाहीये. रावणाने पाठवलेला त्याच्या मागोमाग चालणारा कालनेमी आहे. तो कपटी आपला वध करायला आला आहे. रावणाने नाही, काळनेमीला त्याच्या काळाने येथे पाठवले आहे.
धन्यवाद देवी. शाप मुक्त ही अप्सरा कपी करे कल्याण रहस्य सांगुन साधुचे पावली अंतर्धान. राम जय जय राम जय जय राम जय जय रामाचं नाव मी घेतो. राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय रामाचं नाव मी घेतो. राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय रामाचं नाव मी घेतो. राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय रामाचं नाव मी घेतो. जय श्रीराम. जय श्रीराम. शुद्ध होऊन आलास मुला. विराजमान हो. डोळे मिटून बसून राहा. आम्ही तुला गुरुमंत्राची दीक्षा देतो. नाही महाराज, मी प्रथम गुरुदक्षिणा देईन, त्यानंतर दीक्षाही घेईन. अरे 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 अरे, ही कशी उलटी गंगा मुला. प्रथम दीक्षा ग्रहण कर. दक्षिणेची काय आवश्यकता आहे? आपल्याला आवश्यकता नाही, परंतु मला आहे. आमच्या नियमात प्रथम दक्षिणा मग दीक्षा, त्याच्याशिवाय गुरुमंत्राचे फळ नाही मिळत. ठीक आहे मुला, जशी तुझी इच्छा. जय श्रीराम. आण दे. आण. काय देतोस? हे काय करतोयस? अरे हे काय? हीच तर आहे गुरुदक्षिणा. कपटी कालनेमी. तुझी कपट लीला ओळखली आहे मी. जय श्रीराम. ओळखला आहेस तर घे. नीच निशाचरा, अखेरच्या वेळी तू श्रीरामांचे स्मरण केले आहेस. जा, तुझ्यासाठी स्वर्गाची दारे उघडली असतील.